मागच्या वर्षी बघितलं होतं पंढरीशेठ फडके जे आपल्यामध्ये नाही ते देखील गेल्या वर्षी या मैदानाला आले होते आणि आपल्या आड्याची शोभा वाढवली होती. पंढरीशेठ फडके यांच्याबद्दल बोलावं तेवढं कमी, कारण या आम्हाला एक आदर्श व्यक्तिमत्व होतं ते म्हणजे पंढरीशेठ फडके. कारण आम्ही जरी कुठे चुकलो असेल तर अशा माणसाकडून आदर्श घेण्यासारखे माणूस होतं पंढरीशेठ. कारण का सातत्याने बैलगाडी शर्यतीमध्ये ज्या ज्या चुका असतील, ज्या ज्या काही गोष्टी असतील ते पंढरीशेठच्या माध्यमातून आम्हाला समजायच्या. कारण का पंढरीशेठ काय सांगायचं, ठाणा रायगड हे दोघं आपण भाऊ आहोत, दोघांनी एकत्र मिळून कुठल्याही गोष्टी करा. कारण पंढरीशेठ आज जरी नसले तरी गुरुनाथ शेठ असतील, मंगेश शेठ असतील, यांनी कधी ठाणे रायगडला पंढरीशेठची कमी भासून द्यायला नाही पाहिजे. व्यवस्थित या ठाणे रायगडला एकत्र घेऊन काम केलं पाहिजे, माझं ते सांगणं. कारण पंढरीशेठ ज्या टायमाला आता लाटच्या मैदानावर इथं आले आपल्या देसाईला, त्या टायमाला संपूर्ण पब्लिकचा आक्रोश होता की पंढरीशेठ आले म्हणून. ही अशा गाडा मला होता की पंढरीशेठ तो सगळ्यांच्या मनावर राज्य करून गेलेला गाडा मला की पंढरीशेठची शर्यत खेळायची म्हणजे खूप म्हणजे दिवाळीचा सणच समजा पंढरीशेठची. कुणी पण खेळा एकदम हसून खेळून, किती लाखावर तुम्ही बोलताल तेवढ्यावर, किती बैल कुठली सांगतील ती, साईड कुठली सांगतील ती, असा माणूस आमचा पंढरीशेठ होता. आणि या माणसासारखा माणूस